नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म 1320 साली आंध्र प्रदेशमधील पिठापूर या ठिकाणी झाला. तिथं आता मंदिर उभारले गेलेलं आहे. अनेक भाविक जातात येतात आणि श्रीपाद वल्लभांच्या निमंत्रणानंतर अनेकांना अजून जाण्याचं भाग्य लाभणार आहे. सप्तशताब्दी वर्ष हे श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मदिनानिमित्त आहे. 706 वर्ष श्रीपाद वल्लभांचा जन्म होऊन पूर्ण होणार आहे. श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनेच ही मी सेवा, अत्यंत मोफत सेवा, परंतु मनापासून केली तर फलप्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर अगोदर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे? परमपवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण केल्यामुळे मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊन ते भक्त श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होतील. सिद्धमंगल स्तोत्राच्या गायनाने म्हणजेच वाचनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होतात असे ग्रंथात आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर आता किती वेळा म्हणायचं, काय म्हणायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी साधारण एक गणित काढलं, थोडं मागं पुढं होईल, तर हा व्हिडिओ वाचायला साधारण एक 3-4-5 दिवस चालतील. मार्चपासूनचा मी तुम्हाला गणित सांगतो. साधारण मार्चमधले 10 दिवस, म्हणजे जरी 20-21 तारखेपर्यंत वाचायला सुरू केलं तर मार्च महिन्याचे 10 दिवस, एप्रिल महिन्याचे 30 दिवस, मे महिन्याचे 31 दिवस, जून महिन्याचे 30 दिवस, जुलै महिन्याचे 31 दिवस, ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस आणि 14 सप्टेंबरला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस आहे. त्याच्या अगोदर 4 दिवस म्हणजे साधारण 10 सप्टेंबरपर्यंत असे साधारण 173 दिवस आपल्याकडे आहेत. कमी जास्त हा व्हिडिओ ऐकायला मिळणं, तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणं, हे 2-5 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. तर साधारण 173 दिवस आणि फक्त दररोज 2.5 मिनटं ज्या सिद्धमंगल स्तोत्राला लागतात त्याचं रोज 4 वेळा जरी निवांत वाचन केलं, सकाळी 2दा, संध्याकाळी 2दा, सकाळी उठल्यानंतर 4 वेळा किंवा झोपताना 4 वेळा, तरी साधारण 692 वेळा हे श्रीपादांचं सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं जाईल प्रत्येकाकडून. आणि मग पुढे एखाद दिवस मागं पुढे केलं तर आपल्याला साधारण 706 व्हावेत अशी इच्छा आहे. त्यापेक्षा जास्त झाले तरी चालतील, पण एवढी जरी सेवा आपण ठरवली, आपण संकल्प केला तर त्याप्रमाणे कार्य घडतं. आपण संकल्प करत नाही, आपण काय पुटपुटतो, देवासमोर जातो, हे वारंवार सांगणंसुद्धा आता योग्य वाटत नाही. तरी देखील मी सांगणार, डोळे बंद करून दर्शन घेणं हा आपला कार्यक्रम असतो. मंदिरात फोटो काढणं हा आपला कार्यक्रम असतो. प्रसादासाठी धावपळ हा आपला कार्यक्रम असतो. जे नको ते आपण देवासाठी करतो. जे करायला पाहिजे ते अनेक भक्तांच्या हातून होत नाही. म्हणून ही सेवा सिद्धमंगल स्तोत्र अतिशय फलदायक आणि त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे ते श्रीपाद वल्लभांच्या कुटुंबाची सगळी माहिती आहे. म्हणायला सोपं आहे, 2.5 मिनटामध्ये तर सहज म्हटलं जातं. तर तुम्ही हे ठरवा की आपण 706 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त म्हणू. एकदा त्याला मनाला तुम्ही बंधन घालून घेतलं तर तुम्हाला काही अडचण नाही. हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, कारण लोक पुन्हा त्याच शंका विचारतात. सिद्धमंगल स्तोत्राचं गणित सांगितलं, रोज 4 वेळा 5 वेळा 1000पर्यंत गेले तरी चालेल, काही अवघड नाही. ही सेवा तुम्ही करायचं ठरवा आणि कराच. त्याचबरोबर केव्हा सुरू करायचं, केव्हा संपवायचं ते सुद्धा तुमच्या हातात आहे. त्याला वेळेचं बंधन नाही. लवकर वाटलं लवकर, उशिरा वाटलं उशिरा, अगदी कमी म्हणायचं असेल तरी म्हणू शकता. पण संख्येचं बंधन का, की ही सप्तशताब्दी आहे श्रीपाद वल्लभांच्या जन्मदिनाची. 706 वेळा म्हटलं तर श्रीपादांना सुद्धा आनंद होईल आणि तुम्हालाही वाटेल की आपल्याकडून फार मोठी ही सेवा होती. आणि ही सेवा मला साधारण तुम्ही 10 सप्टेंबरपर्यंत ही मला माहिती कळवली तर मी सर्व नावं टाईप करून घेणार आणि त्याचं एक पाकिट तुमच्या पूर्ण नाव पत्त्यासह एक पाकिट मी
पिठापूरचे जे मुख्य गुरुजी आहेत त्यांच्याकडे देणार आणि त्यांना एक दिवस जिथं त्या 3 मूर्ती आहेत तो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्रीपादांच्या जवळ ठेवायला सांगणार. श्रीपादांना तुमची सगळ्यांची नावं माहिती होतील, तुमची सेवा तर महाराजांना माहितीच होणार. हा एक भाव आहे आपला की आपण श्रीपादांपर्यंत पोचायचं. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर रोज 1 रुपयाप्रमाणे काही जी पैसे जमतील ते जर तुम्ही पाठवले, नाही पाठवले नुसतं नाव कळवलं तरी एखाद्या अभिषेकाचे पैसे पाठवलं तर नुसतं अभिषेक पण होईल. पण रोज 1 रुपया काढून ठेवणं काहीही अवघड नाही. त्या दिवशी अन्नदान करता येईल आणि त्या दिवशी एक महत्त्वाचा अभिषेक करता येईल. ह्या गोष्टी सहज घडण्यासारख्या आहेत. एखाद्याला वाटलं बाबा नाही आहे तर त्याने नाव पत्ता कळवा, त्याची सेवा आपण श्रीपादांपर्यंत पोचू शकतो. परत एकदा सांगतो की रोज 4 वेळा, त्याप्रमाणे साधारण 692 पुढे तर काय 8-10 राहतात, त्याप्रमाणे 706 किंवा त्यापेक्षा जास्त 1000 म्हटले तरी चालतील. पण तुम्हाला एवढा मोठा फायदा होईल आणि त्यानंतर तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ बोलवतील. तुम्हाला श्री पिठापूर पाहिल्यानंतर आनंद होईल. ही सेवा अत्यंत सोपी आहे. 10 सप्टेंबरच्या आत मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मिळालं तर पुढे 1-2 दिवसामध्ये मला सर्व तयारी करून पिठापूरला तो कार्यक्रम करता येईल. त्यानंतर मग तुम्हाला प्रसाद पावती वगैरे ते नेहमीप्रमाणे पाठवता येईल. श्रीपाद श्री वल्लभांची सेवा का करायची? कारण कलियुगाचे ते तारक आहेत. कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे आणि श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या संदेशामध्ये सांगितलं आहे की माझ्या भक्ताचं मी डोळ्यात तेल घालून रक्षण करतो. अनेक त्यांचे उपदेश आहेत, अनेक त्यांचे बोल आहेत. मला तर बरेच अनुभव आलेले आहेत. अनुभव हे अनुभवाचे असतात. स्वामी समर्थ भवन उभं राहणं, 228 वेळा पिठापूरला जाऊन येणं, तिथं आलेल्या लोकांना आध्यात्मिक आनंद देणं, हे कार्य केवळ त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच घडतं. नाहीतर मी अतिशय सामान्य आहे. तुम्हीसुद्धा जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला हा आनंद मिळेल. म्हणून स्वामी समर्थ भवनात का राहायचं ते सांगितलं. स्वामींची श्रीपाद वल्लभांची सेवा कशी करायची ते सांगितलं. आणि आता वेळ विलंब घालू नका, कारण कलियुग आहे. संकट येऊ नये म्हणून आपण अगोदर तयारी करायची. संकट आल्यानंतर पुन्हा श्रीपादांकडेच जावं लागतं. त्यापेक्षा संकट येऊ नये म्हणून आपण आपल्या मनाची तयारी आणि त्याप्रमाणे आपला आचार विचार करायला पाहिजे. तर श्रीपाद श्री वल्लभांच्या 706व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना शरण तर जाणार आहोतच. या संदर्भात आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये आधी मी केव्हा तरी देईलच. परंतु आपल्या कलियुगाचे जे तारक आहेत त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते. आपल्या अगोदरच्या पिढीला श्रीपाद श्री वल्लभ माहीत नव्हते, आपल्याला माहिती झालेत आणि आपल्या उर्वरित आयुष्य श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे सुख समाधान आनंदाने भरभरून जावं, आपल्याला आरोग्य मिळावं. यासाठी कोणताही विलंब न लावता तात्काळ या सेवेला प्रारंभ करा आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. एवढी मी आपणास विनंती करतो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.